नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो। प्रश्न क्रमांक 2 बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, संगमनेर आणि नेवासे ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, संगमनेर आणि नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, संगमनेर आणि नेवासे ही शहरे प्रवरा नदीच्या काठी आहेत। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला? तो गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, गोसीखुर्द हा जलसिंचन प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वेगाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वेगाडी धावते। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर पालघर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी या ठिकाणी साक्षर तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये? ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत? तर हे मुंबई या शहरामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 11 बघा, चपराळा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, चपराळा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, चपराळा हे अभयारण्य प्रतीक्षाधाम या नावाने ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12 बघा, ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? ठोसेघर हा धबधबा पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, ठोसेघर हा धबधबा सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात पुढीलपैकी कोणती? बघा, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात पुढीलपैकी कोणती जमात आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, भिल्ल जमात धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी ती जमात आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, मासुंदा तलाव पुढीलपैकी कोणत्या शहरामधला तो तलाव आहे? बघा, मासुंदा तलाव पुढीलपैकी कोणत्या शहरामधला तो तलाव आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मासुंदा हा तलाव विद्यार्थी मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी
मिग विमान निर्मितीचा कारखाना नाशिक जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ओझर या ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा पुढीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत? पुढीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद या महसूल विभागामध्ये सर्वाधिक या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा उज्जैन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? उज्जैन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो उज्जैन हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा एन्नोर हे भारतामधलं एक प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये? एन्नोर हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? विद्यार्थी मित्रांनो एन्नोर हे बंदर तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा? हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा पुढीलपैकी कोणता कालवा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा सन 1971 मध्ये आंध्र प्रदेशामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले होते? उपग्रह प्रक्षेपण केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आले होते? बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणत्या? अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्र अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सॅडल या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे। पुढचा प्रश्न बघा कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहेत? कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ॲनी बेझंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक 24 बघा स्त्री विचारवंती ही संस्था पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणी स्थापन? स्त्री विचारवंती ही संस्था पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती ही संस्था त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं? बघा निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? विद्यार्थी मित्रांनो निफाड नाशिक हे न्यायमूर्ती रानडे यांचं ते जन्मगाव आहे। बघा पुढचा प्रश्न बघा सरोजिनी नायडू यांना बघा सरोजिनी नायडू पुढीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या? सरोजिनी नायडू पुढीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा विद्यार्थी मित्रांनो सरोजिनी नायडू सन 1925च्या अधिवेशनाच्या अध्यक्षा त्या राहिल्या होत्या। बघा पुढचा प्रश्न बघा रामेश्वर हे भारतामधलं ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रामेश्वर हे भारतामधलं ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा रामेश्वर हे ज्योतिर्लिंग विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये ते ज्योतिर्लिंग आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा सापुतारा आणि गिरनार हे थंड हवेचे ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये? सापुतारा आणि गिरनार हे थंड हवेचे ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो सापुतारा आणि गिरनार हे थंड हवेचे ठिकाणे गुजरात या राज्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 29 बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील कलम 44 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 30 बघा रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा सन 1773 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 31 बघा डहाणू हे पुढीलपैकी कोणत्या फळासाठी? बघा डहाणू हे पुढीलपैकी कोणत्या फळासाठी ते प्रसिद्ध आहे? डहाणू
बघा विद्यार्थी मित्रांनो, डहाणू हे ठिकाण बघा चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे, तर ते हरियाणा या राज्यामधलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया म्हणजे रक्तक्षय, लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय किंवा ॲनॉमिया या ठिकाणी रोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते. बघा विद्यार्थी मित्रांनो, हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक साक्षरता दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो. जागतिक साक्षरता दिन, तर 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो. प्रश्न क्रमांक 5 बघा, पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी कोणत्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे. शांतीवन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, पी.व्ही. सिंधू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी, बघा पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 7 बघा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत पुढीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मोहम्मद इक्बाल यांनी हे लिहिलेलं गीत आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, शिव थापा हा खेळाडू कोणत्या खेळाशी तो बघा संबंधित आहे. शिव थापा हा खेळाडू कोणत्या खेळाशी तो संबंधित आहे. बघा शिव थापा हा बॉक्सिंग या खेळाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान. सर क्रीक हा खाडीचा प्रदेश भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये सर क्रीक हा खाडीचा प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. सियाचीन ग्लेसियर, बघा विद्यार्थी मित्रांनो, सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीर हे नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी. बघा गीर हे नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. गीर, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गीर हे नॅशनल पार्क सिंहांसाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पागा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता. बघा पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्याची जागा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, गोंडावणा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं. बघा गोंडावणा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे, तर गोंडावणा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये. बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे. बघा चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीजिंग चीन या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कागद बनवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर करतात. बघा कागद बनवण्यासाठी बांबूचा या ठिकाणी वापर करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली. बघा नौजवान भारत ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे, तर भगतसिंग यांनी नौजवान भारत ही संघटना त्यांनी स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, बोडो ही आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा बोडो ही आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते. विद्यार्थी मित्रांनो, बोडो ही आदिवासी जमात आसाम या राज्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद पुढीलपैकी कोण भूषवतात. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद पुढीलपैकी कोण भूषवतात. बघा लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित बिरजू महाराज हे पुढीलपैकी कशा संबंधी पंडित बिरजू महाराज यांचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे? तर त्यांचा संबंध बघा कथक डान्सर बघा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा, हर्णे हे बंदर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? बघा हर्णे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? हर्णे हे बंदर तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? तर कावेरी नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक 26 बघा, मीनाक्षी हे मंदिर बघा मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मीनाक्षी मंदिर तर हे मदुराई तामिळनाडू राज्यामध्ये मीनाक्षी हे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, प्रभाकर या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा प्रभाकर हे नावाचं मासिक पुढीलपैकी कोणाचं मासिक आहे? प्रभाकर बघा गोपाळ हरी देशमुख यांचं प्रभाकर नावाचं मासिक आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भंडारदरा हे धरण बघा भंडारदरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा भंडारदरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे जे प्रश्न 15,000 प्रश्न सोबत तुम्हाला या ठिकाणी एका वर्षात चालू घडामोडी असतील, सर्व सराव पेपर असतील, मागील सर्व पेपर असतील, तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला सर्व प्रश्न, सर्व चालू घडामोडी, सर्व पेपर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल लगेच एका मिनिटाच्या आत.